हरि ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्षनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। हयग्रीवदयासिन्धुरन्धूकृत भवाम्बुधिः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेनसं। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ताः गुरुवस्साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रह समुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। प्रथमत जाऊंगेनो भारतीश मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपाल कृष्ण देवाक नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले गोकर्ण मठाचे समस्त गुरुपरंपरेचे वृंदावनस्थ स्वाम्याले वृंदावनांक नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जावन आशिल्ले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जाऊंगेनो। आज 7वे दिवसांतू विशेष रीतीन हे गरुड महापुराणांतू चलचित असले एक कथामृताचे श्रवण कार्य करच्याक आस्वाद घेवचकी तरी सर्व GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनी मुखांतर वेदवाणी कार्यक्रमातुल्यान प्रस्तुत केले तसले गरुड पुराणाचे श्रवण करच्याक आईल तसले सर्व आस्तिक भजक महाजनाक तशीची आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्व समूहाक स्वागत करता हृत्पूर्वक अभिनंदन करता। कालच्या दिवसांतू आम्ही सर्व ही 6 अध्यायांतू दलील तसले वृत्तांतांतू कशा रीतीनं ते प्रेत जीवात्माले कसन एक तापत्रयाच्यान ताका मस्त रीतीनं कष्ट भोगच्याक येता ते पापाले जन्मांतू कशा रीतीनं निरूपण केले हे सर्व ही सविस्तार जावंगेनो पळयल्लें आसा। आयच्या दिवसाक 7मोध्याय। मागशीचे अध्यायांतू गरुडान पातकीक देवचे तसले सर्व ही यातना आम्ही उपायाक ताका स्मरणाच कशा रीतीनं ताका त्रास घेता आसाची म्हणले दृष्टांतान पळयल्लें आसा। सूत पुराणिक सांगत आसाची शौनकादी ऋषिक सर्वांक इति श्रुत्वा तु गरुड कंपितोत्पत्तपत्रवत जनानाम उपकारार्थम पुनः प्रपृच्छ केशवम। सूतपुराणिक सांगता की मरे शौनकादी ऋषिवर्यांक गरुडान परमात्माले वचनानुसार सर्व ही विशेष दावंगेनो कशा रीतीनं एक वार आयल तर जाल्यार अश्वत्थ वृक्षाचो पत्र कशी हालतकी तशीची परमात्मान सांगिल्लें तसले वचनाक नाजाल्यार पापी जीवात्मान भोगचे तसले वृत्तांताक गरुड सुदाची कंपन देलो जाल्यारीची ताणें तागेले स्वार्था कितें ताणें विचारिल्लें ना। ताणें केवल मनुष्याक मनुष्य जन्मांतू उत्पन्न घेतिल्लें तसले जीवात्मा बद्दलची चिंतन करून परमात्माले गी विनंती करून हे मनुष्य जीवनाचे परोपकार करका म्हणले तसले उद्दिश्याक ताणें विचारिल्लो तसलो प्रश्न गरुड विचारता। कृत्वा पापानि मनुजा प्रमादाद्युद्भितोपाविवा न यान्ति यातनायाम्य केनोपायेन कथाथ्यताम। गरुड सांगता आसा परमात्मा मधुसूदना तुगेले अत्यंत विनयचित्तान हांव प्रार्थना करता आसा। इतो वेळ पासून आपणें सांगिल्लें तसले सविस्तार प्रश्नेक तुवें उत्तर दिल्लें आसा परमात्मा। जाल्यारीची मनुष्यान कसकी एक प्रमादान गोत्तूर नाशीची मस्त रितीनं अक्षम्य जालें तसले पाप करून नरकाक वता आसा। जाल्यारीची नरकाक कशी वता तो वत नाशीची ताण केलेली तसले सर्व ही पाप धुवन घेवच्याक ना कृत्य एक नाश करून घेवच्याक कसने तरेन एक उपाय आसल्यार आपणेक तुवें सांगका म्हणून सांगून स्वतः गरुडू हे मनुष्य जन्माचे उत्तरोत्तर अभिवृद्धी लागून तांकां एक सुलभ रितीनं उपाय सांगच्याक परमात्मा लागीं आमगेले तर्फीन एक माध्यम मुखांतर परमात्मा लागीं विचारत आसा गरुडदेव। तदनंतर मुखार पळया संसारनार्णव मग्नानां नराणां दीनचेतसां पापोहतबुद्धीनां विषयोपहतात्मनां। हे संसार समुद्रांतू सर्व ही मनुज अत्यंत दीन रितीनं बुद्धीनं पापकर्म करच्याक नाश जावंगेन तांगेले विषयासक्तीनं युक्त जावंगेन उरताची
तसले उद्धारागे तरी कसने तरीने एक उपाय सांगा उद्धरार्थम वदस्वामिन पुराणार्था विनिश्चयम उपायम येन मनुजा सद्गंती यांती माधव परमात्मा असले विषयासक्तींतू तल्लीन जावनु आसक्ती रहित जावंगेनु नाशील तसले कर्म त्यांनी करत असाची तांका विषयासक्ती मस्त रीतीनं एक वासनातीत जावंगेन त्यांनी ते विषयासक्तींतू समुद्रांतू पवत असाची तसले एक मनुष्य लोकाक कसनेच एक शास्त्रांतुरो पुराणाक तांतुरो कसले एक तंगेले उद्धार करच की तरी ना तांका मेळील तसले ना तांनी केलील तसले पापकृत्याक एक पाप संचय जावन तांका योग्य रीतीनं सद्गती मोक्ष देवचे तसले कसने एक उपाय असल्यारी आपण एक तुवे सांगका म्हणून सांगता गरुडान सांगितलं तसले सर्व ही उतराक परमात्मो हर्ष गदगदित जावंगेनो परमात्मा सांगत की मरे साधु पृष्ठम त्वया त्वाक्ष मनुष्यानां हिताय वै शृणुष्वा हितो भूत्वा सर्वंते कथयाम्यहम परमात्मा सांगता गरुडा तुवे बरेच एक धोरणा घेतील असा बरो विचार घेतील असा मनुष्यालय उद्धारा की तरी तुवे बरो प्रश्न विचारील असा आनीचे हे पुण्यगतीनं विस्तार जावंगेनो हांव सर्व तुका सांगता जाल्यार रे तुगेल्यागी सावधान चित्तान ऐकूच तसले पुरसत तुगेल्याग उरका म्हणत तसले भावना परमात्मा ताका व्यक्त करता परमात्मा सांगता की म्हळ्यार गती कथिता पूर्व पुत्राणांच पापिनां पुत्रीणां धर्मिकाणांच न कदाचित खगेश्वर कोणाक चोरडूनाची खंयचे एक पुरुषाक दुर्गती येता म्हणून कसने ताका गुत्तूरना पुत्र जाल्यार सुद्दाची तो धार्मीक भावनेन ते पुरुषाक योग्य रितीनं सद्गती मेळत की ना ते वरकी गोतना असले आसतना पुत्र जन्म विरोधस्याद्यापि केनापि धर्मणा कर्मणा तदा कश्चिदुपायेन पुत्रोत्पत्तिं प्रसादयेत कसकी एक शुभ अशुभ तगेले पापकर्माच्यान ताका पुत्रजन्म मेळना नाजाल्यार पुत्रोत्पत्ती ताका उपायो मेळना जाल्यार विची ताका योग्य रितीन पुत्रोत्पत्तीचे उपाय कशे रितीन सांगका मस्त लोकांक एक जातक उदीरित बाधा की ना पूर्वजन्म करताचे पापा निमित्त की ना कसकी एक दुर्दशेन तांकां संततीचो अभाव उरता ते संततीचो अभावाच्यान मुक्त जावका तांकां योग्य रितीन संतती तरेन प्राप्ती जावका तर जाल्यार परमात्मुची स्वतः गरुड पुराणांतू 7वेचे अध्यायांतू 8वे श्लोकांतू अशी सांगता की मरी हरिवंश कथां श्रुत्वा शतचंडी विधानतः भक्त्या श्री शिवमाराध्या पुत्रमुत्पादयेत सुदीही पळयाच ताका कसने उपाय की म्हळ्यार भक्तीनं हरिवंश पुराणाचे श्रवण करका शतचंडी विधानाचो देवी महात्म्याचो दुर्गांतर्गत लक्ष्मी नरसिंहालय उपासन करका तद्भक्तीनं शिवाराधन केल तर जाल्यार ताका योग्य जाल तसलो बुद्धिवंत जाल तसलो पुत्र उत्पत्ती देता म्हणून सांगून परमात्मुची सांगता आसा नामो नरकास्यादात पितरम प्रायते सुतः तत्पुत्रान इति प्रोक्त स्वयमेव स्वयंभुवा पुत्र म्हळ्यार कोण आमी म्हणटाच परमात्मा आपणाक तुवें संतती जीवका पुत्र एक प्रदान करका जाल्यार खंडीत परमात्मा सांगता की म्हळ्यार पुत्र म्हळ्यार कोण की म्हळ्यार कोण पित्रालो एक पितृवर्गांक नरकाच्यान आपणाले बापसू कुरो नाजाल्यार आपणाले एक मुखावयले म्हालगड्यांक नरकाच्यान पार कोण करता की तोचीची पुत्र म्हणून सांगून ब्रह्मदेव साक्षात सांगता आसा तसले आपणाक चोरडू जावकाची तो चोरडू तर जाल्यार आमगेले आवसू बापसूक की ना तर जाल्यार आमगेले एक म्हालगड्याले गतपित्र आले तांकां कसकी एक संबंधित जावंक न्हू नरकाचे यातनेच्यान मोकळीक करता तसलो ना नरकाचे यातनेच्यान निवृत्ती करचे तसलो पुत्र जावकाके तशें दुखूनची आमी परमात्माला विचारका की म्हळ्यार आमी विचारताच परमात्मा आपणाक श्रीमंत आशिल्लो तसलो पुत्र जावका तो धनाढ्य जावका ताण अशी जावका तशी जावका म्हणटाच जाल्यार खरो पुत्र म्हळ्यार पुत्राले कर्तव्य कसं की म्हळ्यार आमी एक केडील त्रासू ते चरडाक येवच्या ना आमगेले एक म्हालगड्यान कसकी एक गुत्तूर नाशीची अपराध केल्ले आसा ते अपराधा निमित्त तांकां कसकी एक नरक वासना दत आसा ते नरकाच्यान मुक्ती घडची की तरी आमगेल पुत्रान आमगेले सर्व ही कर्तव्य परमात्माले की घडोवका तद्निमित्तान ताण केलेली तसले दान मान ताण केलेली तसले उपवासना ताण केलेली तसले त्यागान आमगेले उत्तरोत्तर अभिवृद्धी घडता आणि आम्ही सर्व ही नरक यातनेच्यान संतुष्टान मुकळीक जावंक न्हू परमात्माल्या चरणारविंदांतू शाश्वत मेळत तसले मोक्ष मेळ खातर जाल्यार आमगेले प्रपौत्रान की पुत्रान की आमगेले उद्देश्य श्राद्ध की विशेष रितीन दान मान ताणें करका म्हूण सांगून ब्रह्मदेव सांगत आसा असल निमित्तान
एकोपि पुत्रो धर्मात्मा सर्वं तारयते कुलं पुत्रेण लोकाज्जंती श्रुतिरेषा सनातनी. धर्मात्म जल तसलो एक पुत्र सुदाची असल्यार पुरो तो आपणाले संपूर्ण कुलाक नरकाच्यान पार करच्याक शक्यता भाव तगेल्या कसा पुत्राच्यान स्वर्गलोक आमकां सर्वांक प्राप्ती देता म्हण तसले वचन श्रुतीचे वचन आसा. इति वेदैरपि प्रोक्तं पुत्रं महात्म्यमुत्तमं तस्मात् पुत्र मुखं दृष्ट्वा मुच्यते पैत्राद कृणात् के. पुत्र महात्म्यांतू वेदांतू मस्त रीतीनं सांगेल आसा. कोण मनुष्याक एक पुत्र मेळत की नाजाल्यार ताका पुत्ररत्न जन्माक येत की ताणें तेगेले तोंड ते चरडाल पळयल्यार सर्व ही पितृ ऋणाच्यान मुक्त दत्के असले एक महत्तर वचना आमकां सांगेल आसा. पुत्रस्य स्पर्शनात्यत्रो मुच्यते च ऋणात्रयात लोकन्याते तदेव प्राप्ती पुत्र पौत्र प्रपौत्रकैः. कोण एक नातू देत की तो नातू तरीन ताका जन्माक आयल्यार देवऋण पितृऋण मनुष्य ऋणाच्यान सर्व ही मुक्त जातके आनीची ते चरडाक आनी तेगेले नात्राक आनी तेगेले पणत्र्याक सुदाची यमलोकाच्यान एक विशेष रितीन ते तापत्रयाच्यान नाश करून परमात्माले स्वर्गादी लोकाक वचून पावताची म्हणत तसले विशेष वर्णन हे बदल सांगिल्लें आसा. तद्निमित्तान आमगेले एक म्हालगड्याले विशेष रितीन आमी सत्कार्य श्राद्ध की विशेष श्राद्धा दिवसाक ब्राह्मण संतर्पण की ना ब्राह्मणाक अर्घ्य पाद्य दिवंक तांकां योग्य रितीन आमंत्रित करून तांगेले कृपा आशिर्वादान आमगेले सर्व ही म्हालगड्याक एक योग्य रितीन परमात्माले दिव्य सायुज्य प्राप्त जावचे तरी आमी अनुकूलित रितीन श्राद्धाचरण आमगेले घरांतूची कोरगिन आमी कृतार्थ जावकाके अशें म्हणून सांगून आमकां गरुड पुराणांतू शास्त्र संग्रहांतू विशेष रितीन हाजे बद्दल उल्लेख केल्लो आसा. सुवर्णेभ्यः सुवर्णासु ये पुत्रा औरसः कगा त एव श्राद्धादेन पित्राणां स्वर्गहेतवः. कितलेचे स्वर्ण पुरुष जाल्यार सुद्दाचे सुवर्ण स्त्रींतू पुत्र जाल्यार सुद्दाची ताका औरस पुत्र म्हणून सांगता की ताण सुद्दाचे श्राद्ध दान सर्व ही केल्यार ते पित्रांक विशेष रितीन सद्गती प्राप्ती देता म्हणून सांगून शास्त्रांतू आमकां सांगिल्लें आसा. असले एक श्राद्धेन पुत्रदत्तेन स्वर्यास्तीति किमुच्यते प्रेतोपि परदत्तेन गतस्वर्ग मतोशृणु. श्राद्धांतू कसं एक सांगेल की मारे तितले कोरगिनूची हरिवंश पुराणाचे श्रवण ना सर्व ही कृत्य कोरगिन सुद्दाची संततीचो अभाव आसा तर जाल्यार ताणें दत्तकपुत्र विधान घेवन ते दत्तकपुत्राच्यान ताणें लालन की पालन की पोषण केले सुद्दाची ताणें तेगेले अंत्यक्षणाचेर तेगेले बापसूले श्राद्ध ताणें केलें तर जाल्यार ताका सुद्दाची स्वर्ग लोक प्राप्ती जाता म्हणत तसले विशेष उदाहरणां हांगा गरुड पुराणांत दिल्लें आसा. असले एक पुरातन इतिहासाचे उदाहरणां आपूण तुमकां सांगता म्हणून विशेष रितीन परमात्मा सांगता की म्हळ्यार त्रेतायुगांतू रमणीय जालें तसले महोदय पट्टणांतू धार्मीक बलिश्ठ जालें तसलो बब्रुवाहन म्हणून नामांकिताचो राज आशिल्लो. ते राजाले चरित्र आपूण विशेष रितीन तुका सांगता म्हणून सांगून सांगच्याक परमात्मा प्रारंभ करता. यज्ञा गणपति श्रीमान ब्रह्मण्य साधुवत्सलः शीलाचरगुरोपयतो दयादाक्षिण्य संयुतः. तो राजा कशें आशिल्लो की मारी यज्ञयाग कोरगिनू नित्य ही दान कोरगिनू श्रीमंत जावंगिनू ब्राह्मणाक साधूक वत्सल शील आचार सद्गुण दहित जावंगिनू दया दाक्षिण्य सहित जावंगिनू आशिल्लो तसलो राज आशिल्लो. स्वतः आपणेले प्रजा लोकांक आपणेलेची चुरडूव म्हणून एक प्रजा पालन की लालन की करत आशिल्लो. कोणाकची दंड कर का तर जाल्यार ना कोणाकची कसनेच रितीन दंड तरीन दिव का तर जाल्यार क्षत्रिय धर्माचे प्रमाण अनुसार जावंगेन ताका दंड करत आशिल्लो. महाबलिशाली जाल्लो तसलो राजा एक दिवस तेगेले सेना सहित जावंगेन रानाक मृगईक वता. मस्त रितीन वृक्षाच्यान गहन वन प्रवेश तो करता. अत्यंत वृक्षाच्यान भरीत जाल्ले तसले प्रवेशाचो प्रदेशो प्रवेश करता. नाना मृगाणां कीर्णानां नाना पक्षी नादिनाथनां वनमध्ये तदा राजा मृगं दूराद्य पश्यतः. ते कशें आशिल्ले की म्हळ्यार मृगसमूह जावंगेनू मस्त रितीन एक पक्षी किलबिल म्हणून म्हणचे तसले अत्यंत एक सुमधुर एक आवाज की सुमधुर शब्दाच्यान एक मन भरीत तसले वातावरण थंय आशिल्लो. दुराच्यानची ते वनमृगाक वनराजाक ताण पळयलें. ताका तीक्ष्ण बाणाच्यान प्रहार करका म्हणून सांगून वच्चे संदर्भारी ते सोडिल्ले तसले बाण ताका लागनाशिची पुनः वनांतू पलायन घेता.
थंय जाल्यार सुद्दाची ताका मरग दिसना जाल्यार सुद्दाची आपणाले एक बाण घाताच्यान रक्ताच्यान कसकी एक वाट पळयता आसा आनी ते मृग आपणाक दिसता आसा म्हणत जाल्यार कसकी ताका बाण लागीलशें जाल्लें आसा तागेलें तें रक्तपात देता आसा म्हणत जाल्यार ते रक्तपाताचे मार्गानची ते वनाक प्रवेश घेवन वना भितर वचून ते मृगाचे शोध करत वता ते संदर्भार आनीकची घोर भितर आशिल्लो जाल्यार वन प्रवेशान तो प्रवेश घेता राजा बब्रुवाहनाक मस्त रितीन एक त्रशाशक्त देता पोटाक भूक लागता आनीची बाहूक मस्त रितीन धांविल तसले घोड्याचे वेगाक परिश्रम जावंक न्हू वयर आशिल्लो तसले तापाक सुर्याल तापाक मस्त रितीन मुर्छित अवस्था देता थंय आशिल्लो तसले एक सरोवर पळयता अश्वा सहित जावंक न्हू आयिल्लो तसलो राजा अश्वाच्यान देवन उदा पिवता आनीची अश्वाक सुद्दाची उदा पिवच्याक प्रारंभीकरण करता थंय आशिल्लो तसले सर्व ही एक कमल पुष्पाचे वासनेक ते शीतल जल तो राजा पिता आनीची श्रम तेगेले परिहार करून घेवन स्वचित्त जावंक घेवन एक क्षणाक विश्रम घेता थंय आशिल्लो तसले समीपांत आशिल्लो तसले एक वटवृक्षाक पळोवंक घेवन राजाक मस्त अत्याश्चर्य देता आनीची मस्त व्हडड्ड हे टोंग्याच्यान मस्त व्हडड्ड एक पानाच्यान आशिल्लो तसले रमणीय जाल्लें तसले हे एक वृक्षांतू विशेष रितीन पक्षी समूह शब्दायमान जावंक घेवन लीलाजाल जावंक घेवन मधुर एक प्रकृती सौंदर्याचे रमणीयचे दृश्य राजा आस्वादन करता वनस्य तस्य सर्वस्य महाकेतु विवस्थितं मूलं तस्य समासाध्य निशसाद महीपती हे सर्व ही वनस्पती आशिल्लो कोण अत्यंत एत्तर प्रदेशांतू दवरिल्लो तसले ध्वजातीत जावंक घेवन अत्यंत सुमनोहर दिसता तसले वटवृक्षाचे सकल राजा बसता थंय पळोवंक घेवन एक अथप्रेतं ददर्शासौ क्षुत्ताड्यां व्याकुलेन्द्रियम् उत्कच्छं मलिनं कुब्जं निर्मासं भीमदर्शनं के ते राजाक ते वृक्षाचे समीपांतू वृक्षाचे सकल एक अत्यंत त्रशासक्त जावंक घेवन अत्यंत हिनाय जावंक घेवन इंद्रियाचे सर्व ही दौर्बल्य आशिल्लो तसलो आपणाले केशराशी सोडून घेवन आशिल्लो तसलो अत्यंत एक सानूची मांस रहित जाल्लो तसलो एक भीकर जाल्लो तसले एक प्रेत तो राजा दृश्टांत घेता आमी तरीन त्या एक संदर्भार पळयलें तर जाल्यार भयभीत जावंक घेवन वच्चे तसले संदर्भ जाल्यार राजा क्षत्रिय पराक्रमी बब्रुवाहन एकाग्र चित्त जावंक घेवन तदेक चित्त जावंक घेवन ते प्रेता कडेन उलोवच्याक प्रारंभ करता राजाक सुद्दाची एक क्षणाक आश्चर्य जालें कसकी एक घोर अरण्यांतू भीकर जाल्लो तसले हे प्रेत अत्यंत आश्चर्यचकित जाता आनीची ते प्रेताक विचारता तूं आपणे कडेन उलोवक आपूण तुजे कडेन उलोवच्याक येता म्हणून प्रारंभ करता तेन्ना प्रेत सांगता की म्हळ्यार मया त्यक्ता प्राप्तोस्मी परमां गतिं तत्स योगान महाभावो जातो धन्यत्रस्यहम हे राजा आपूण तुगेले संगाच्यान सर्व ही प्रेतभाव त्यजन करून घेवन सद्गती घेवच्याक धन्य जाल्ले आसा तेन्ना राज सांगता की म्हळ्यार कृष्णवर्ण करालस्य प्रेतत्वं घोरदर्शनं केन कर्म विपाकेन प्राप्त्यन्ते बहुमंगलम राजा विचारता प्रेताक आनीची कसने तुगो अत्यंत कडू कप्पू बण्णाच्यान आसतो मस्त कराळ वदन तुगेले घोर दर्शन आपणाक अमंगलक जावंक आसा हे कशी तुका प्रेतत्व जन्म प्राप्त जाले आपणाक तुवें सविस्तार जावंक सांगका तुवें कसलेची दान केलें नावें ना तुगेले निवृत्ती देवच्या कसलेची उपाय असल्यार सांग म्हणून सांगता तेन्ना प्रेत सांगता की म्हळ्यार कथयामि नृपश्रेष्ठ सर्वमेवादितिस्तव प्रेतत्वं कारणं श्रुत्वा दयां कर्तुं त्वमर्हसि पळया कसन एक प्रेत अत्यंत रोधनीय जावंक घेवन आपणाले काणी सांगता की म्हळ्यार तूं राजन मस्त नृपश्रेष्ठ जावंक घेवन आसा अत्यंत तूं गौरवयुत व्यक्ती जावंक घेवन आसा आनी आपणाले हे प्रेतत्व देवच्या कारण कसं म्हणून घेवन आपण तुका संक्षिप्त रितीन सांगता आनी ते आयकून आपणाले वयरी अत्यंत दयनीय भावना तूं घेव का म्हणून सांगून सांगता आनीची प्रेत काणी सांगच्याक बब्रुवाहन राजाक प्रारंभ करता वैदशम नामनगरम सर्व संपन्न समन्वितम नानाजन पदाकीर्णम नाना रत्न समाकुलम पूर्वांतू वैदेशव म्हणले एक पट्टण आशिल्लें सर्व संपदयुक्त जावंक नाशिल्लें नाना देशाच्यान मस्त लोक येवंक घेवन भोर घेवन आशिल्ले आसले मस्त रितीन एक लोक व्यापारो विनिमयो व्यवहार करत आशिल्ले अनेक एक विधविधवाचे एक रत्न वैढूर्य थंय आशिल्लें
तसले एक संदर्भारे एक हर्म्य म्हणत तसले अरमनेचे एक घरांतू राजाले आस्तिकांतू प्रसाद म्हणत तसले एक धनिकाले घर आशिले अत्यंत शोभायमान जावंक आशिल्ले तसले थंय श्रौत स्मार्त धर्मनिरताचे लोक विशेष रीतीनं सदा काल परमात्माले पूजा चिंतन कीर्तन मनन सर्व ही श्रवण करत आशिले त्या संदर्भारी आपण वैश्य जावंक न्हू सुदैव म्हणत तसले नामाभिधानांचन आशिलो हव्य आनीची कव्यान सर्व देवतेचे कव्यान पितृदेवतेचे पितृतृप्ती प्रीत्यर्थ विशेष रीतीनं आपण एक दान करत आशिलो तसले एक संदर्भारे ब्राह्मणाक दीन अंध कृपणाक विशेष रीतीनं दान केलेलं असावे तत्सर्व निष्फलम राजान मम दैव मुपागतम यथा मे निष्फलम जातम सुकृतम त्वदामि ते हे सर्व ही केल्या सुद्दाची आपण एक कर्म फला निमित्त कसनेची फल मेळना सर्व ही निष्फल दिले तुक सांगता मुखार ऐको म्हणून सांगून तो प्रेतो सांगता की म्हणारे मम वै संततिर्नास्ति न सुहरन च बांधवाः न च मित्रम हिवे ताद्या कुर्या दौर्दोदेहिकम पळे राजा आपणाले सर्व ही कर्मफलाच्यान आपणान मस्त रीतीनं देवता कार्य केल्लें आसा मस्त रीतीनं पितृकार्य वरकी हांवें केल्लें आसा जाल्यार म्हाका योग्य रीतीन चलचें तसलें संतती अभाव आशिल्लो आपणाले मरणकाला निमित्तान मुखारे आपणाले पिंड प्रदान श्राद्धादिकान सर्व ही कर नाशिची आपण मस्त रीतीनं एक त्रास भोगचें तसलें प्रेतत्व आपणाक आयिल्लें आसा म्हणून सांगता पळयाची आपणाले मरणानंतर आपणाले और्धदैहिक केलें ना श्राद्धादिक पिंड प्रदान केलें ना पुत्र पौत्र कोणीची बंधुनाची मित्रनाची कोणीची हितकार्य जावंक आपणाले काम केलें ना म्हणून सांगून मस्त रुधित देता तेन्ना सांगता की म्हळ्यार राजाक आनी आपणाले मरणाचे नंतर 12व्या दिवसा तूं आपणाले प्रेतकार्य केलें ना आपणाक अवश्य जावंक करचें तसलें षोडश मासिक श्राद्ध केलें ना आपणाले प्रेतत्व तशीची स्थिर जावंक आसा आनी राजा आपणाक और्धदैहिक कोरगे न्हू आपणाक तुवें उद्धार करका कित्याक की म्हळ्यार सर्व वर्णाचे बंधूक शास्त्रांत तूं करच्याक अधिकार आसा पळया सांगतास की म्हळ्यार तन्मया तारया राजेंद्र मणिरत्नम ददामि ते यथा मे सद्गहित भूयात प्रेत योनिश्च गच्छति आपणाले ऊर्ध्वदेहिक कर्म तुवें कोरगे न्हू आपणाक तुवें उद्धार करका पूर्व सुकृताच्यान आपणाक एक रत्न आपणाल्याक आसा आनी तें रत्न हांव तुका दिता तें रत्न तुका दिले निमित्तान तुवें आपणाले रत्नाचे उपयोग तूं घेवन म्हगेले और्ध्वदैहिक कर्माचरणां कोरगे न्हू म्हाका हें प्रेतत्व योनीच्यान तुवें मुक्ताय कोरगे न्हू आपणाले जिवनांत तूं आपणाक मोक्ष देवता तसलें एक योग्य आपणाक तुवें अनुग्रह करका म्हणून सांगून तो प्रेतो राजा कडेन सांगता तथा कार्यम त्वया वीर मम छेदसी प्रियम क्षुधा त्वाच्छादी भिक्षकरे त्वं प्रेतत्वं दुस्सहम मम आपणाक हें प्रेतत्वाच्यान मस्त रीतीन अति दुःख पाविल्लें आसा आपणाक मस्त रीतीन त्रशासक्त जाल्लें आसा पोटा भूक लागता कसनी खावच्या जायना तान लागता कसनी पिवच्याक जायना बरी वन संचार कोरगे न्हू आपण मस्त वर्षाच्यान दुःख पावत आसा आनीची स्वादुदकम फलम चास्ति वनेस्मिन् शीतलम शिवम न प्राप्नोति क्षुधात्रारहम तृष्णाशुनचत जलम क्वचित हे वनांत तूं मस्त रुचिकर जावंक न्हू स्वादिष्ट जालें तसलें मस्त रीतीन फल आसा जाल्यारीची स्वच्छ जल आसा ते जाल्यार सुद्दाची आपणाक खावच्याक जायना कसनीच उदक पिवच्या जायना असलें दुःख कोणाक नाका हें प्रेतत्वा निमित्त आपणाक सर्व ही आयिल्लें आसा म्हूण सांगून सांगता आनीची तो प्रेतूची ते बब्रुवाहनाक सांगता कसं की म्हळ्यार यदि मे हि भवेद्राजन विधिर्नारायणो महान तदग्रे वेदमंत्रेश्च क्रिया सर्व औद्वदेहिकी म्हळ्यार आपणाले हें प्रेतत्व नाश देवच्याक हांव तुका उपाय सांगता राजन आपणाले तुवें एक प्रेतत्व निवारणे कितें नारायणाले प्रतिमा प्रतिष्ठापन कोरगे न्हू तागेल मुखारी वेदमंत्राच्यान सर्व और्ध्वदेहिकादी कृत्य क्रिया प्रारंभ कर ताजे नंतर आमगेले प्रेतत्व नाश जाता हांव तुका सलो संशय ना वेदमंत्राचो पठण तप दान हे सर्व ही प्राणीमात्रांत तूं दया भक्ती दाखोवत तसलें एक परिहार आसा तद्निमित्तान आपणाले सर्व ही कश्ट तुवें परिहार करका म्हूण सांगून राजा कडेन याचन करता आनीची सांगता की म्हळ्यार सशास्त्र श्रवणम विष्णु पूज सज्जन संगती प्रेतयोनी विनाशाय भवंती मया श्रुतम हांवें मस्त रीतीन भागवतादी शशास्त्रादी श्रवण करचें तसलें कार्य आयकल्लें आसा तद्निमित्तान तुगेलें दर्शन आपणाक दिल्लें आसा आनी तुवें विष्णु पूजा आराधना कर सज्जनाले सत्पुरुषाले संग तुवें केल्लें आसा तद्निमित्तान आपणालें हें प्रेत योनी नाश देवच्याक दत्ताची म्हणून न्हू हांव तुका खंडीत सांगता आसा
अतो आत्मवक्ष्यामि ते विष्णुं पूजां प्रेतत्वनाशिनीं सुवर्णद्वयमानीय सुवर्णान्याय संचितम. पळया कसं सांगत की मारे आपणाला हे प्रेतत्व नाश देवचे तरी विष्णू पूजाचे क्रम स्वतः हाऊ सांगता म्हणून सांगून ते प्रेतचे बब्रुवाहना सांगतास की मारे 5 गुंजीचे एक सुवर्ण प्रतिमा रचन कोरगिनू त्या प्रतिमाचे दोन्ही प्रतिमा रचन करका तंतु नारायणाले प्रतिमाचे चित्रण कोरनु पीत वस्त्र युगंगच्छन नानाभरण भूषितां स्नापनित्वां विविधै सूते रधिवास्ती यथेच्छत. त्या प्रतिमेक पीतांबर धारण केलं तसले संकल्प कोरगिनो विविध रीतीनं आभरण कोरगिनो तक्का अनेक रीतीनं तीर्थजलाचान प्रोक्षण कोरनो योग्यमय देल तसले दिव्य सिंहासनांतो मंडप प्रतिष्ठापन कोरगिनो. ते प्रतिमेक पूर्वे तो श्रीधरस्य दक्षिणे मधुसूदनं पश्चिमे वामनं देवम् उत्तरे च गदाधरं. ते प्रतिमेक पूर्वाक श्रीधर मूर्ति दवर्गिनो पूजा कोरगिनो दक्षिणाक मधुसूदन देवाक पूजन कोरगिनो पश्चिमाक वामन देवाक पूजन कोरगिनो उत्तरेंतु गदाधर देल दसलो विशेष रीतीनं परमात्माले पूजन करका मध्ये पितामहं चैव तथा देवं महेश्वरं पूजयश्च विधानेन गंध पुष्पाष्टभिधिक पृथक. मध्येंतु ब्रह्मांतु विशेष रीतीनं शिबिर रचन कोरगिनो विधियुक्त जावगिनो गंध पुष्पादि अर्चन कोरगिनो. तदनंतर प्रतिष्ठापन केलं दसले देवाक विशेष रीतीनं प्रदक्षिणे नमस्कारादि अग्निकार्य कोरगिनो ते घृताचान होम कोरगिनो. तदनंतर उरील दसले शेषान विश्वदेवाक तर्पण करका. तदनंतर यजमानान स्नान सहित जाऊंगिनो एकाग्र चित्तान नारायण प्रतिमेमुकारे ऊर्ध्वपूर्वक जाऊंगिनो विधिपूर्वक जाऊंगिनो और्ध्वदेहिक कार्य आचरण करका. तद्निमित्तान तो आचरण करता सलो व्यक्ति क्रोध लोभ वर्जित जाऊंगिनो शास्त्रोक्त रीतीनं आपणाले श्राद्ध आचरण करका. तदनंतर वृषोत्सर्ग विधानतान करका. अशनंतर तगेले 13व्या दिवसाक पददान शय्यादान प्रेतघटदान हे ब्राह्मणाक ताणे दान दिवका म्हणून सांगता. त्यांना राज सांगता कथम प्रेत घटम कुर्या दद्या तेन विधानतः ब्रूहि सर्वानुकंपार्थम घटम प्रेत विमुक्तिदम. राजा सांगतस की मारे प्रेता तुवे सांगितलं असले सर्व ही विवरण विचारणो सर्व ही श्लोक आधार समेत तू आपणे सांगितलं असा दलारीचे ते प्रेत घट म्हणून तू वे सांगले ते केन्न करका कशी करका म्हणून आपण एक सांगा ते कशी केल्या निमित्तानं तू गेले मुक्ती देता म्हणून सांगून आपण एक सांगता म्हणून सांगता. त्यांना प्रेत सांगत की मारे साधु पृष्ठम महाराजो कथयामी निबोधते प्रेतत्वम न बद्धेन दानेन सुदृढेन च. ते प्रेत सांगता महाराजा तू वे विचारेल तसं प्रश्न अत्यंत विवेचनाचो असा आणि हे प्रेतत्व पुनः आपणाक येवच्या नाशीची ते दान दिव का म्हणून सांगता. दानम प्रेतघटम नाम सर्व शुभ विनाशनम दुर्लभम सर्वलोकानां दुर्गतिक्षकारकम. म्हणजे प्रेतघट म्हणत असले एक दान उरता ते अशुभ दान उरता आणि जी अशुभाचे सर्वही नाश करते करचाक ते सर्वही संबंध असा दुर्गती नाश करता हे सर्वही दुर्लभ जावंगेन असा. संतृप्तम हाकमुक्तंच घटम विधाय च ब्रह्मकेशव यूयम सहम लोकपालैः क्षीराज्यम पूर्ण विवरम प्रणिपत्य भक्ष्याम विप्राय देही तवदानश्च किमन्नई. हे शुद्ध भंगाराचान एक घट रचन कोरगिनो तंतु लोकपालादि इंद्र वरुण यम कुबेर सहित जावंगनशील असले ब्रह्मा विष्णु महेश्वर सर्व देवालय प्रतिमा स्थापन कोरगिनो. ब्रह्मा मध्ये तथा विष्णु शंकर शंकरव्ययः प्राचादिषु च तत्कंठे लोकपालान क्रमेण तो. ते घटांतु दूध तूप अशी घटांतु भक्तीनं घालगिनो भोरगिनो ते ब्राह्मणाक दिव का ते दिल्यानंतर दान दिवची तसले आवश्यकता उरना की त्या किमारी ते दानाची अति सर्वोत्तम तत्व जावंगन उरता. ते घटांतु मध्यंतु ब्रह्म विष्णु शंकर म्हणणारे शिवालो एक स्थापन केलं तसले अत्यंत पूर्व अंतु दक्षिण पश्चिम उत्तरांतु विशेष रीतीनं लोकपालाचे स्थापन करका. संपूज्य विदिद्रावजन धूपै कुसुमै चंदनैः ततो दुग्धाज सहितं घटम देयम हिरण्मयम. तदनंतर गंध युक्त अक्षतान विधियुक्त पूजन कोरगिनो दूध तुपान भरील तसले सुवर्णमय घट दान करका म्हणून सांगून तो प्रेत सांगता. दानांतुची हे घटदान श्रेष्ठ दान असा. हे सर्व ही ब्रह्महत्याजी होडड्ड पाप सुद्धाची नाश करत असले दान असा. ते तुवे दान कर आणि आपल्याला प्रेतत्व नाश देवच की तरी श्रद्धेनं तू हे दान कर म्हणून सांगून पुनः प्रेत उल्लेखित करता. तदनंतर परमात्मा सांगत की म्हणारे एवं संजलस्तस्य प्रेतेन सह काश्यप सेना जगामानुपादम हस्ते रथर संकुलाः. इदो वेळपासून गरुडाक परमात्मा सांगतशिलो बब्रुवाहन राजालय संभाषणा सर्व ही कालाक तगेले चतुरंग सैन्य तक्का स्वदतची हो
रानामध्ये आशिल्लें तसलें प्रविश्ट जालें तसलें राजा कडेन येवन पावलें. सेनेन येवन पावच्या कची राजाक ते प्रेत नमस्कार करून घेवन प्रार्थना करचे लागले आनी आपणान केलेलें तसलें श्राद्धादी कार्य सर्व ही तूं कर आनी आपूण तुका एक मणिरत्न दिता आनी तूं तुगेले आस्थानाक तुगेले राजाक वचून भायर सर पट्टणाक आनी आपणाले सर्व ही कार्य तूं आनंदान करता हर्षोत्साहान करता म्हणटा तसलें पूर्ण प्रमाणान आपणाक विश्वास आसा आनी तूं खंडीत कर म्हगेले सर्व ही प्रेतत्व निवारण देता म्हूण सांगून तो प्रेत विशेष रितीन बब्रुवाहन राजा सांगता आनी जी प्रेताले अनुज्ञे घेवन बब्रुवाहन राजा ते वनाच्यान आपणाल्या पट्टणाक भायर सरता आनी जे कसन एक प्रेतान सांगिल्लें तसलें सर्व ही कार्य तो अति चंदायेन ताणें सांगिल्लें तसलें विधी विधानोक्त पूर्वोक्त प्रमाणारे तेगेले आस्थानाचे गुरूक घेवन तो कार्य समापन करता. तद्निमित्तान ते अंतर्धन जालें तसलें सर्व ही प्रेतत्व जिवातांत्माचे आशिल्लें तसलें सर्व ही प्रेत ताका संतोषान हर्ष गदगदीत जावंक घेवन प्रेत ताका नमस्कार करून घेवन ताका दिव्यमय जालें तसलें सायुज्य विष्णुलोक प्राप्तीकरण देता आनी जी बब्रुवाहन राजाक कृतज्ञता भावनेन ताका मुक्त मनान ताका विशेष रितीन नतमस्तक जावंक घेवन तुवें प्रेत स्वर्गाक भायर सरता म्हणटा तसलें संदर्भ हांगा मेळटा. पळयात कोणकोणकीची गांवांत नाशिल्लें तसलें ना कसकी एक अपमृत्यू अपकंटकादी सर्व दोशान कसकी एक पूर्वकर्म संबंधित जावंक म्हणून प्रेतत्व मेळटा तसलें ते प्रेताक सुद्दाची कोणकीची जाती नाशिल्लो कोणकीय जाल्यार तसलो क्षत्रियान सुद्दाची ते कोरून घेवन ताका एक मुक्त मेळटा तर जाल्यार आमगेले आवस बापूल उरो आमगेले म्हालगड्याले आमगेले घराण्याचे एक कुलाचे उद्धार जावका तर जाल्यार आमी आमगेले श्राद्धाधिकरण सम जावंक घेवन विशेष रितीन आमगेले पुरोहित भटमामाले एक अनुज्ञे घेवन केल्ले जाल्यार ते प्रेतात्माक निवृत्ती खंडीत मेळून घेवन ताका योग्य जालें तसलें विष्णुलोक प्राप्ती जाता म्हणच्याक कसलोची संशय ना. कोणकीय केलें तसलें श्राद्ध सुद्दाची योग्य रितीन ते प्रेताक मुक्त जावका तर जाल्यार ताणें विष्णुलोक ताका प्राप्त जावका तर जाल्यार कशे रितीन शास्त्रानुसार ताणें केलें तसलें कर्तव्याची हाका कारणीभूत जाल्लें आसा. तद्निमित्तान आमी सुद्दाची आमगेले म्हालगड्याले कर्तव्य आमगेले म्हालगड्याले एक गेलेले तसलें गतपित्राले श्राद्धाचरण की ना योग्य रितीन और्ध्वदैहिकादी संसार कसन एक करचें आसा क्रमानुसार ते सर्व ही आमी विधियुक्त जावंक घेवन आमगेले घरांत श्राद्धानुसार आनी श्रद्धेन आमी करून घेवन आमगेले गतपित्रालो आशिर्वाद संपादन करून घेवच्याक आमी कारणीभूत जावया. मुखारसून आमी फाल्यां दिसाक 8वें अध्यायाचे विशेष रितीन चिंतन करया. आयच्या दिवसांत हे 7वें अध्यायांत विशेष रितीन बब्रुवाहन आनी जी प्रेत संवादाचे विशेष आमी चिंतन करून घेवन हे सर्व ही श्रवण केले तसलें फल भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेशाले चरण कमलांत आमी सदा स्मरण रितीन ते कथाचे सर्व ही फल परमात्माले चरणारविंदांत भक्तीन अर्पण करून घेवन हाजीचे सर्व श्रेय आमी हे युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर हे वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर जावंक घेवन सर्व ही आस्वाद केल्ले आसा. हाजी कल्पोक्त फल आमी गेले सर्व महाजनाक सर्व भजकाक ना सर्व ही श्रवण केले तसले सद्भाविकाक नित्य ही परमात्माले अनुग्रह सदा तंगेले कुटुंबाचेर तंगेले म्हालगड्याले आशीर्वाद सुदाची तंगेले कुटुंबाचेर नित्य निरंतर जावंक उरो म्हूण सांगून परमात्माले चरणारविंदांत भक्तीन अर्पण करता. तत्स श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. ओम.